नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मिसळ पाव कशी बनवतात व सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहूया. तर इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. तर मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ते आपण कुकरमध्ये शिजवायची आहे. तर कुकरमध्ये आपण 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आता मटकीच्या. तर कुकरमध्ये मटकी शिजवायला टाकताना हळद, चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं. यानंतर 1 ग्लास पाणी टाकून कुकर आपण गॅसवरती ठेवून देऊ. 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या. ठीक आहे. यानंतर आपण काय करायचंय, 3 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत. तर कांदे हे मी चॉपरमध्ये बारीक बारीक करत आहे. तर चॉपरमध्ये बारीक केल्यानं कांदे खूप बारीक होतो. ठीक आहे. तर कांदा बघा खूप छान असा बारीक झालेला आहे. यानंतर आपण काय करायचंय, 2 टोमॅटो घ्यायचे आणि टोमॅटो देखील चॉपरमध्येच बारीक करायचंय. जेणेकरून टोमॅटो छान बारीक होईल. पहा, मस्त टोमॅटो बारीक झालेले आहेत. तर यानंतर आपण भाजी कशी बनवायची मिसळची ते पाहूया. तर यासाठी मी थोडंसं तेल जास्त घेत आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी व जिरे टाकत आहे. यानंतर आपण लसूण कोथिंबीर देखील टाकून घ्यायचं गरम तेलात आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. तर कांदा हा छान कलर बदलेपर्यंत परतायचा आहे. तर यानंतर आपण काय करू, बारीक चिरलेले टोमॅटो कांद्यामध्ये टाकून देऊ. ठीक आहे. तर पहा, आणि कांदा, टोमॅटो याची जे आपण मिश्रण हलवत आहोत ना, तर ते छान एकजीव होईपर्यंत हलवायचं आहे. चारी बाजूने तेल सुटलं पाहिजे मस्त असं भाजीला. तर पहा, तर हे आपलं कांदा, टोमॅटो छान असे शिजलेले आहेत, परतलेले आहेत. यानंतर मी धना पावडर टाकलाय 1.5 चमचे. 1.5 चमचे धना पावडर टाकून मस्त मसाला हलवून घ्यायचा आहे. यानंतर घरगुती काळा मसाला टाकलेला आहे, ज्याला की मी काळं तिखट म्हणते, ते टाकायचं आहे. तर काळं तिखट छान असं परतून घ्यायचं आहे. तर पहा, मस्त असा कलर येईल. तेल छान सुटलेलं आहे. यानंतर सुहानाचा मिसळचा मसाला आपण टाकायचा आहे. तर मिसळचा मसाला पण मी 1.5 चमचे टाकत आहे. यानंतर एव्हरेस्टचा गरम मसाला, तो देखील आपण 1.5 चमचा ॲड करून टाकायचा. तर बघा, यानंतर मस्त असं परतून घ्या. मसाला टाकल्यानंतर देखील छान परतायची गरज आहे. मस्त असं खमंग वास येत आहे. तर यानंतर आपण जी मटकी शिजवलेली आहे ना, तर ती परतलेल्या कांदा टोमॅटोमध्ये टाकून द्यायचे. पहा, तर मी इथे गरम पाणी टाकणार आहे. मी गरम पाणी टाकत आहे. तर 1 ते 1.5 तांब्या टाकलेला आहे गरम पाणी. कारण माझी भाजीची क्वांटिटी जास्त आहे. ठीक आहे. तर आपण काय करू, मस्त असं चवीपुरतं मीठ टाकू. भाजी बघा छान अशी उकळलेली आहे. एकदम तर्री आलेली आहे. जे आपण मस्त मिसळची शान म्हणजे तर्री राहते. तर पहा, तर त्याला कट देखील म्हणतात. व मस्त कोथिंबीर टाकून भाजीला 1-2 उकळी येऊ द्यायचे. यानंतर आपण काय करायचं, जे कट आलेला असतो ना, तो हळूच काढून घ्यायचा एका वेगळ्या भांड्यात. ठीक आहे. तर हे आपण कट काढत आहोत. पहा, मस्त कट आलेला आहे भाजीला. भाजी दिसायला देखील खूप सुंदर झालेली आहे आणि चवीला पण अतिशय सुंदर. तर इथं मी मिसळचं ताट बनवत आहे. तर सुरुवातीला जे आपण मटकीची म्हणजे भाजी शिजवली आहे ना, तर थोडीशी मटकी ॲड करायची. यानंतर फरसाण टाकायचं. हे मी माझ्या पद्धतीनं सजवत आहे. यानंतर थोडासा रस्सा टाकायचा भाजीचा. ठीक आहे. तर पहा, रस्सा टाकायचा. जो आपण कट बाजूला काढलेला आहे ना, तो देखील वरतून टाकायचा. मस्त थोडासा कच्चा कांदा वरून टाकायचा. लाईट अशी कोथिंबीर टाकायची, ज्याने की खमंग मस्त चव येते. लिंबूशिवाय मिसळ पावला चव कशी. तर इथं आपण मिसळचं ताट तयार केलेलं आहे.